नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत आज नाशिक रोड येथे रास्ता रोको करत महसूल विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर भजन करत प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग संघटनांनी आंदोलन केले आहे। 8 जून पासून बच्चू कडू यांचे विविध मागण्यांसाठी मोसरी येथे उपोषण सुरू असून 5 दिवस उलटून सुद्धा राज्य सरकारने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही। शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, दिव्यांग बांधव यांना 6000 रुपये मानधन अशा विविध मागण्या घेऊन बच्चू कडू शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार, युवक व शेतमजूर या वंचित घटकाला न्याय देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि विविध दिव्यांग आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन नाशिक रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र टे, जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे, संतोष मांडकर, सपन परदेशी, संध्या जाधव, ललिता पवार, बबलू मिर्झा, पंकज सूर्यवंशी, कल्पेश करंजकर, दत्ता कांगणे, लक्ष्मण पवार, साहेबराव बंद्रे आदींसह शेकडो दिव्यांग बांधव व शेतकरी उपस्थित होते। पासून बच्चू कडू साहेब मोजरीमध्ये आमरण उपोषण करत आहे। 5 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये। मात्र महाराष्ट्रामध्ये कोणताही अधिकारी असो, सरकार असो, फडणवीस सरकार असो, त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये। 17 मागण्या आहे। 17 मागण्यांपैकी सर्वात महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा कोरा, सातबारा कोरा करणं, दिव्यांगांना 6000 रुपये महिन्याला पेन्शन मिळणं, दिव्यांगाचं अनुदान 6000 रुपयांनी वाढणं, अशा महत्वाच्या 2-3 मुद्दे आहे। मात्र 17 मागण्यांसाठी बच्चू कडू आमरण उपोषण करत आहे। आज 5वा दिवस आहे, मात्र सरकारला जाग येत नाही। म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटना, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज रास्ता रोको केलेला आहे। जनमत मराठी न्यूज करता ब्युरो चीफ आर पाटील, नाशिक रोड, नाशिक।